कोकणातील भूत. दिवसा कोकण स्वर्गासारखं सुंदर दिसतं, पण सूर्य मावळला की याच कोकणच्या काही वाटांवर जायला आजही लोक घाबरतात. अखेर कोकणच्या भूतांच्या कथा एवढ्या प्रसिद्ध कशा झाल्या? कोकणात गेलात की हडळींच्या, मुंजांच्या आणि वेताळाच्या असंख्य भूतांच्या कथा आपल्याला ऐकायला मिळतात. पण खरं तर कोकण भूतांसाठी प्रसिद्ध होण्यामागे त्याचा निसर्ग आणि जुनं ग्रामीण जीवन महत्वाचं आहे. पूर्वी गावं विरळ होती, रात्री रस्त्यांवर दिवे नव्हते, दाट झाडी, काजवे, वाऱ्याने हलणारी झाडं, समुद्राचा आवाज आणि रात्रीची गडद शांतता. अशा वातावरणात एखादा अनोळखी आवाज किंवा सावली दिसली की त्याभोवती गूढ कथा तयार होणं स्वाभाविक होतं. कोकणातील अनेक गावांमध्ये वड, पिंपळ, स्मशानभूमी, जुन्या विहिरी, निर्जन वाटा आणि जुन्या वाड्यांशी जोडलेल्या भूतांच्या कथा ऐकायला मिळतात. कुठे रात्री रस्त्यावर पांढरी साडी नेसलेली स्त्री दिसते, कुठे एखाद्या झाडाखाली मुंजांचा वावर असल्याची कथा सांगितली जाते, तर काही गावांमध्ये वेताळ किंवा ग्रामदेवतेशी संबंधित आख्यायिका आजही ऐकायला मिळतात. पूर्वीच्या काळात अशा कथा मुलांना रात्री घराबाहेर पडू नये, धोकादायक ठिकाणी जाऊ नये, जंगलात किंवा विहिरीजवळ फिरू नये यासाठी सांगितल्या जात असाव्यात. आज विज्ञानाच्या युगात या कथांकडे आपण लोकसाहित्य आणि सांस्कृतिक वारसा म्हणून पाहतो. कारण भूत खरं की खोटं हा प्रश्न कदाचित कायम राहील, पण कोकणच्या आजी आजोबांनी चुलीभोवती बसून सांगितलेल्या त्या गूढ गजाली मात्र कोकणच्या संस्कृतीचा एक वेगळाच रंग आहे. कोकणातील अशाच भन्नाट गोष्टी आणि कोकणच्या गजाली या सिरीजचा पुढचा भाग पाहण्यासाठी आत्ताच VRS मराठीला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.